नगर अर्बन बँकेतील सुमारे 291 कोटींच्या घोटाळ्यात संशयित आरोपी असलेल्या 6 संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केले आहेत। यामध्ये अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष शैलेश मुनोत यांच्यासह संचालक दिनेश कटारिया, नवनीत सुरपुरिया, कमलेश गांधी व गिरीश लाहोटी यांचा यामध्ये समावेश आहे। न्यायमूर्ती अरुण आर पेडणेकर यांनी हा निर्णय देताना काही गंभीर बाबींवर आणखी तपास होण्याची आवश्यकता असल्याचे निरीक्षण नोंदविल्यामुळे पोलीस तपासावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। त्यामुळे आता पोलीस खात्याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नगर अर्बन बँकेत सुमारे 291 कोटींचा घोटाळा झाला आहे। या प्रकरणी बँकेचे माजी संचालक व बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी फॉरेन्सिक ऑडिट केले। त्यात सुमारे 291 कोटींचा घोटाळा झाल्याचे निष्कर्ष व सुमारे 100 वर संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत। यापैकी 10-12 जणांना पोलिसांनी पकडले आहे व बाकी पसार आहेत। या पसार असलेल्यांपैकी काहींनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केले होते। त्यापैकी 6 जणांचे अर्ज नामंजूर केले गेले, तसेच आणखी 3 जणांना 8 दिवसात म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आल्याचे समजते।